ओम शांती. लवकरच गणेश उत्सव येत आहे. तर ह्या गणेश उत्सवात आपण गणपती बाप्पांसाठी आपल्या स्वतःच्या हातांनी जास्वंदीचं फूल बनवून प्रेमाने अर्पण करूया. फुले ही झाडावरच छान दिसतात, पण ह्या वेळेस आपण आपल्या स्वतःच्या हातांनी बनवलेलं जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रेमाने आपण गणपती बाप्पांना वाहूया आणि देव्हाऱ्यात पण आपण हे गणपतीचं फूल ठेवून आपल्या देव्हाऱ्याची शोभा वाढवू शकतो. याच्यापासून आपण माळ पण बनवू शकतो. हा व्हिडिओचा पार्ट 1 आहे. इथे आपण आता जास्वंदीचं फूल बनवूया. जास्वंदीचं फूल बनवताना आधी पहिले आपल्या अंगठ्याजवळच्या बोटावरती लोकर ओढून घे. पहिले आपण ह्या डाव्या हाताच्या तिन्ही बोटांमध्ये ही लोकर पकडायची अशी, आणि आपला जो अंगठ्याजवळचा बोट आहे इथे आपण लोकरीला त्या बोटावरती गुंडाळून घ्यायचं आहे आणि आपल्या मधल्या बोटात आणि अंगठ्यामध्ये हा लोकरीचा एंडिंग भाग म्हणजे शेवटचं टोक हे पकडून ठेवायचे. आपल्या उजव्या हातामध्ये हुक पकडायचं आहे. जसं आपण पेन्सिल वगैरे पकडतो, पेन पकडतो, त्या पद्धतीने आपल्या हातात हा हुक पकडून घ्यायचा आहे. आणि ही जी वर्किंग लोकर आहे, म्हणजे काम करण्याची ज्याच्यावर आपल्याला काम करायची, ही ती लोकर म्हणजेच वर्किंग यार्न आहे. आता आपण स्टार्ट करूया स्लिप नॉटने. स्लिप नॉट घेताना आपण हुक आधी ही जी लोकर आहे, जी लोकरीचा आपला हा जो भाग दिसतोय त्याच्या मधल्या साईडने आपल्याला म्हणजे लेफ्ट साईडने आपल्याला हुक मधून टाकायचा आहे आणि खालच्या साईडने वरती आणून आपल्या साईडने हा हुक खालून वरती आणायचा आहे, म्हणजे ट्विस्ट करायचा आहे. आता याच्यामध्ये हे जे आपण डिफरन्स दिसतोय हा, तर इथे जो हा पीळ पडला आहे तिथे आपल्याला पकडायचं आहे. इथे आपण पिळला पकडलं, मग हा जो हुक वरती लूप आहे त्याला आपण हुक आहे जिथे लूप दिसतोय तिथून आपल्याला लोकर ओढायची आहे. तर पुन्हा आपण हुक लोकरीच्या खालून वरती आणायचं आहे आणि त्या लोकरीला आपण ह्या लूपमधून ओढून घ्यायचं आहे. आता ही झाली आपली स्लिप नॉट. स्लिप नॉट टाईट करायची आधी, एकदम पॅक करायची, तिला काउंट करायचा नाही. आता याच्या पुढे ह्या लूपमधून आपण जेवढ्या वेळेस लोकर ओढू त्याला आपण चेन म्हणतो. आता ह्या लूपमधून आपण लोकर आणि हुक ओढून घेतलं, तर आता ही फर्स्ट चेन झाली, पहिली चेन झाली. आता आपण दुसरी चेन करूया. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ह्या आता आपण 12 चेन बनवून घेतल्या आहेत. बारा चेन बनवल्यानंतर आता हा जो लूप आहे, फर्स्ट लूप म्हणजे फर्स्ट चेन आहे, म्हणजेच तिला स्टिच म्हणतो, तिला आपण स्किप करून पुढच्या चेनमध्ये आपल्याला हुक पास करायचा आहे आणि सेम जिथून आपण हुक पास केलं आहे तिथूनच आपण लोकर आणि हुक पुन्हा ओढून घ्यायचं आहे. आता इथे आपण सिंगल क्रोशा करणार आहोत. तर पहिला हा सिंगल क्रोशा कंप्लीट झाला. दोन्ही लूपमधून आपण लोकर आणि हुक ओढून घेतले. आता आपल्याला असे 2 सिंगल क्रोशा करायचे आहेत. तर पहिला हा सिंगल क्रोशा झाला. आता आपण दुसरा सिंगल क्रोशा करूया. नेक्स्ट स्टिचवरती इथे आपण सेकंड सिंगल क्रोशा कंप्लीट करूया. आता
आता आपण 2 सिंगल क्रोशे झाले. आता नेक्स्ट आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. तर हाफ डबल क्रोशा करताना हुकवरती आपण यार्न ओव्हर केली, म्हणजे लोकरचा पहिला लूप आपण घेतला. नंतर आपल्याला पुढच्या नेक्स्ट स्टिचमधून हुक पास करायचा आहे आणि पुन्हा लोकर सेम त्याच ठिकाणावर ओढून घ्यायची. तर हे हुकवरती 3 लूप झाले, 1 2 3. आता ह्या तिन्ही लूपमधून आपण लोकर आणि हुक एकसाथ तिन्ही लूपमधून ओढून घ्यायचं आहे. आता आपण नेक्स्ट स्टिचवरती हाफ डबल क्रोशा करणार आहोत. आपल्याला 3 स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. हुकवरती आपण एक लूप घेतला, एक वेढा घेतला. आता नेक्स्ट स्टिचवरती आपण हुक पास करणार आहोत. नेक्स्ट स्टिचमधून आपण हुक पास करायचा आहे आणि हुक आणि लोकर आपल्या साईडला ओढून घेतली. आता ह्या तिन्ही लूपमधून आपल्याला पुन्हा लोकर आणि हुक ओढून घ्यायची आहे एकसाथ. आता ओढल्यानंतर या लूपला आपण पुन्हा एक लूप घ्यायचा आहे हुकवरती आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हुक पास करून पुन्हा एक हाफ डबल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. नेक्स्टमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशा, असे 3 हाफ डबल क्रोशा कंप्लीट झाला. आता आपल्याला पुढे डबल क्रोशा करायचा आहे 2दा. हुकवरती लूप घेतला, एक वेढा घेतला आणि नेक्स्ट स्टिचमधून लोकर आणि हुक आपल्या साईडने ओढून घ्यायचं आहे. पहिल्या दोन्ही लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे आणि उरलेल्या पुन्हा शेवटच्या दोन्ही लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे. आता इथे आपण एक डबल क्रोशा कंप्लीट केला आहे. आता नेक्स्ट आपल्याला दुसरा डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवरती चेनमधून म्हणजे हुक पास करून कंप्लीट करायचा आहे. ह्या दोन्ही पहिल्या वेढ्यांमधून आपण हुक काढून घेतला, दुसऱ्या 2 वेढ्यांमधून हुक काढला. आता हे आपले 2 डबल क्रोशे कंप्लीट झाले आहे. आता आपल्याला 3 वेळेस डबल क्रोशे करायचे आहे, पण प्रत्येक स्टिचमध्ये 2दा डबल क्रोशा करायचा आहे. आता हा प्रत्येक स्टिचमध्ये म्हणजे पुढच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशा, पुन्हा सेम स्टिचमध्येच अजून एक डबल क्रोशा. म्हणजे आता आपण इथे एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे केले आहेत. आता नेक्स्ट स्टिचमध्ये परत आपल्याला, आता हा एका स्टिचमध्ये आपण 2 केले, हा एक काउंट झाला. आता दुसऱ्या स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे करणार आहोत. सेम स्टिचमध्ये सेम चेनमध्ये आपण 2 डबल क्रोशे करणार आहोत. हा पहिला झाला. सेम स्टिचमध्येच आपण दुसरा डबल क्रोशा करूया. आता हा झाला. दुसऱ्या स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे केले. आता तिसऱ्या याच्यामध्ये 2 डबल क्रोशे करूया. तिसऱ्या स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे केले. आता हे 3 डबल क्रोशे आपले कंप्लीट झाले आहे. म्हणजे प्रत्येक स्टिचमध्ये आपण तिन्ही स्टिचमध्ये 2दा आपण डबल क्रोशा घेतला आहे. आता लास्टला हा जो लास्ट पॉईंट आहे, लास्ट स्लिप, इथे जी स्लिप स्टिच आहे याच्यात न टाकता हा जो स्टिच आहे, ही जी लास्टची चेन आहे, इथे आपल्याला वर्क करायचं आहे 5 डबल क्रोशांचं. तर ह्या सेम लास्टला सेम स्टिचमध्ये 5 डबल क्रोशे करणार आहोत आपण. लास्टला सेम स्टिचमध्ये आपण 3 डबल क्रोशे करणार आहोत. सॉरी 5 डबल क्रोशे करणार आहोत. पहिले 3 झाले, आता अजून 2 करूया.
4 आणि 5. आता हे 5 डबल क्रोशे आपण एकाच याच्यामध्ये एकाच लास्टच्या स्टिचमध्ये केला. आता ही जी उरलेली लोकर आहे हिला आपल्याला हाईड करायची आहे. तर आपल्याला हा जो इथे समोरासमोर हे जे 2 डबल क्रोशे केले आहेत त्या सेम स्टिचमध्ये इथेच आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये करायचे आहेत. तुम्हाला मी एकदा व्यवस्थित सुईने मार्क करून दाखवते. आता हे जे इथे ह्या लास्टमध्ये आपण 5 डबल क्रोशे केले आहे इथे. आता त्याच्या पुढे इथे आपल्याला हा जो होल दिसतोय स्टिच आहे हा लास्टचा आहे आणि हा त्याच्या खालचा आहे पुढचा, म्हणजे जिथे आपण हे 2 डबल क्रोशे केले होते आता सेम याच ठिकाणी आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत. पुन्हा इथे दुसऱ्या स्टिचमध्ये पण 2 डबल क्रोशे करायचे, परत तिसऱ्या स्टिचमध्ये पण आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे, म्हणजे सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे. असे आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. आता हे 5 डबल क्रोशे झाले आहे. हा लोकरीचा धागा पण आपल्याला लपवत जायचा आहे. आता सेम ठिकाणी आपण 5 डबल क्रोशे केले, त्याच्या पुढे आपल्याला पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे एकाच ठिकाणी. आता नेक्स्ट स्टिचमध्ये पण आपल्याला इथे आता तिसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहे. इथे व्यवस्थित लक्ष ठेवायचं, नाही तर आपण चुकून पुढच्या याच्यामध्ये जर केले तर आपले पुढचे जे स्टिचेस आहेत त्याची काउंटिंग चुकेल. म्हणून आपण कोणत्या स्टिचमध्ये वर्क करतो हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्या प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे केले 3 वेळेस. आता आपल्याला पुन्हा पुढच्या 2 चेनमध्ये एक डबल क्रोशे करायचा. पहिल्या ह्याच्यात पहिला डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचवर दुसरा डबल क्रोशा, आता आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे करायचे. पहिल्या स्टिचवरती पहिला हाफ डबल क्रोशा, दुसऱ्या स्टिचवरती दुसरा हाफ डबल क्रोशा, तिसऱ्या स्टिचवरती तिसरा हाफ डबल क्रोशा. आता इथे आपल्याला ही जी लोकर आहे उरलेली तिला आपण कट करून घ्यायचं आहे. आता आपले हे 3 हाफ डबल क्रोशे झाले. आता आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. तर इथे आपण 2 सिंगल क्रोशे करणार आहोत. पहिला सिंगल क्रोशा, आता दुसरा सिंगल क्रोशा. आता इथे जिथून आपण स्टार्ट केलं होतं इथे
आता 2 सिंगल क्रोशे झाल्यानंतर आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर हा जो आपला इथे हा स्टार्टिंगचा स्टिच आहे, हा जो चेनचा भाग आहे, इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तुम्हाला मार्कर यूज करायचा असेल तर तुम्ही मार्कर पण तिथे लावून ठेवू शकता. तर ही आपली हा आपला स्टार्टिंगचा असं पाकळीचा आकार दिसतोय. जास्वंदीच्या फुलाचा पाकळीचा हा स्टार्टिंगचा आकार आहे. आता तुम्हाला इथे मार्कर लावायला कसं लावायचं ते मी दाखवते. पहिले इथे आपल्याला आधी वायर ॲड करायची आहे. तर तुम्ही अशी वायर आहे, तिला आपण ॲड करून घेऊया. वायर ॲड करताना लूप थोडासा सैल करायचा आहे, वरच्या साईडला ओढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला ह्या लूपमधून ह्या वायरला पास करायचं आहे, तारेला पास करायचं आहे. थोडीशी वायर आपल्या साईडने बेंड करायची आहे, वाकवायची आहे, थोडीशी मोठी करायची. आता हे झालं. आता जिथे आपण स्लिप स्टिच घेतली होती त्या स्टिचच्या तिथे सेम ठिकाणी आपल्याला इथे सिंगल क्रोशा करायचा आहे. आपल्याला आधी सिंगल क्रोशा करायचा आहे इथे आणि वायर पॅक करून घ्यायची आहे. सिंगल क्रोशा हा एक सिंगल क्रोशा काउंट होणार आहे. मग आपण इथे जो वायर पॅक करण्यासाठी स्लिप स्टिच करून मग ज्या लूपमध्ये आपण वायर टाकली तिथे सेम ठिकाणी आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आता नेक्स्ट दुसऱ्या स्टिचवरती पण आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता हे 2 सिंगल क्रोशे झाले. आता पुन्हा 3 हाफ डबल क्रोशे करायचे. तर पहिल्या चेनमध्ये फर्स्ट हाफ डबल क्रोशा, पहिला हाफ डबल क्रोशा, दुसऱ्या चेनमध्ये दुसरा हाफ डबल क्रोशा, तिसऱ्या चेनमध्ये तिसरा हाफ डबल क्रोशा. आता जिथे आपण वायर ॲड केली होती इथे तुम्ही मार्क करू शकता. या साईडला मार्क करून घ्यायचं असं. आता इथे आपले हे 3 हाफ डबल क्रोशा झाले. तर इथे मी तुम्हाला एक आयडिया देते. आता इथून पुढे आपल्याला जे वर्क करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी एक हे जे 2 सिंगल क्रोशा आणि 3 हाफ डबल क्रोशा झाले, तर 3 आणि 2 5 झाले. तर मग आता इथे जिथून आपण मार्क केलं आहे त्याच्या ह्या साईडला आपल्याला इथे हा जो अपोजिट साईडचा जो चेन आहे तिथे त्याला काउंट करायचं. 1 2 3 4 1 मिनिट 1 2 3 4 आणि 5. तर हे 5 नंबरची जी चेन आहे तिथे आपल्याला मार्कर लावून घ्यायचं आहे. 5 चेन काउंट करून आपल्याला मार्कर ॲड करायचं आहे तिथे. आपल्याला आपण इथे जिथे 2 सिंगल क्रोशे आणि 3 हाफ डबल क्रोशे केले, ऑपोजिट साईडला पण इथे 3 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे येणार आहे. आणि हे सर्व वर्क इथून जे पण वर्क करणार आहे ते सेम येणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 डबल क्रोशे एकाच चेनमध्ये घ्यायचे आहे. सेम स्टिचमध्ये म्हणजेच एकाच चेनमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे.
पहिला आता नेक्स्टमध्ये आपण इथे एक डबल क्रोशा केला, एक चेनमध्ये फर्स्ट चेनमध्ये आपण इथे एक डबल क्रोशा केला. आता सेम ठिकाणीच पुन्हा आपल्याला एक डबल क्रोशा करायचा, सेम ठिकाणी सेम चेनमध्येच आपल्याला दुसरा डबल क्रोशा करायचा आहे. तिसरा डबल क्रोशा पण आपल्याला सेम स्टिचमध्येच करायचा आहे. सेम स्टिचमध्ये आपण तिसरा डबल क्रोशा केला. आता ह्या एकच स्टिचमध्ये आपण 3 डबल क्रोशे केले आहे, पहिला, दुसरा, तिसरा. मग आता पुढच्या स्टिचमध्ये पण आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. नेक्स्ट स्टिचमध्ये आपण 3 डबल क्रोशे करणार आहोत, सेम स्टिचमध्येच करायचं आहे. आता आपण हे बघा, वर्क करताना कधी कधी केस वगैरे आले लोकरीला चिटकलेले, ते तेव्हाच बाजूला काढून टाकायचे. आता हे पहिल्या स्टिचमध्ये आपण 1 2 3 आणि दुसऱ्या स्टिचमध्ये 1 2 3 3 आपण डबल क्रोशे करून घेतले. पहिल्या याच्यात 3 डबल क्रोशे, दुसऱ्या याच्यात 3 डबल क्रोशे. असं आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये पण आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे, सेम ठिकाणी 3 डबल क्रोशे. असे आपण एक, तुम्हाला जर काउंट करायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टली इथपर्यंत करू शकता, आणि जर काउंट करायचे असतील तर एकूण आपल्याला इथे 5, हे प्रत्येक स्टिचमध्ये आपण जे आपण 3 डबल क्रोशे करणार आहे ते आपले 24 टाईम होणार आहे. तर आपण एवढं काउंटिंग करण्याच्या झंझटमध्ये न पडण्यापेक्षा असे सिंपल सोबर आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे स्टिच मार्कने. फक्त आपण खालून मार्क करून घ्यायचं सेम, आणि वरतून आपल्याला जोपर्यंत आपण इथे लास्टला येत नाही तोपर्यंत प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. इथे मिडलला पण सेम तसंच करायचं आहे. आता हे आपण कंप्लीट केलं आहे. जिथे आपण मार्क केलं होतं तिथपर्यंत मी हे एकाच चेनमध्ये आपण जे 3 डबल क्रोशे केले हे मार्क केले तिथपर्यंत आपण केले. आता हे मार्कर आपण काढून टाकायचं आहे. मार्कर काढल्यानंतर आपल्याला ही जी तार आहे हिला आपल्याला प्रेस करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं याला. आता थोडीशी वायर आपल्या साईडने बेंड करून घ्यायची. आता आपले हे जे आपण 5 चेन सोडल्या होत्या त्याच्या पहिल्या 3 चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. पहिला हाफ डबल क्रोशा, दुसरा हाफ डबल क्रोशा, तिसरा हाफ डबल क्रोशा, आता लास्टच्या 2 आपल्याला लास्टमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. इथे आपण लास्टला आता 2 सिंगल क्रोशे करून घेणार आहोत. आता इथे बघा लास्टला इथे हे 2 चेन उरलेले आहेत, 2 चेन उरलेले आहे लास्टला 1 आणि 2. तर आता इथे दोन्ही चेनमध्ये आपण लास्टला सिंगल क्रोशा करणार आहोत. पहिला सिंगल क्रोशा, दुसरा सिंगल क्रोशा. आता हे आपण 2 सिंगल क्रोशा केल्यानंतर लूप थोडासा असं ओढून घ्यायचं आहे. आता आपण ह्या फुलाच्या पाकळीला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सेट केल्यानंतर ह्या जो दोन्ही खालच्या तार आहे त्याला पण आपल्याला थोडंसं मागे पुढे सेट करून घ्यायचं आहे असं.
एक तार थोडी छोटी, एक तार थोडी मोठी अशी सेट करायची आहे. दोन्ही बरोबर ठेवल्या तरी चालेल, काही तसं प्रॉब्लेम नाही आहे. आता हे झालं आपलं पाकळीला सेट केल्यानंतर इथे जिथे आपण स्टिच मार्क लावला आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता मार्कर काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे दोन्ही तारींचं टोक असं वेगळं वेगळं करायचं आहे. ही जी राईट साईडची तार आहे त्याच्या ही लोकर खालून वरती आणून आपण लोकरीला तारेला गुंडाळून खालच्या साईडने आणायची आहे. आपल्या या दुसऱ्या साईडच्या तारेच्या खाली आणायची आहे. आता इथे हा जो आपण स्टिच मार्क लावलं होतं तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. इथे थोडंसं आपल्याला व्यवस्थित हुक पास करण्यासाठी थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवायचे आहे. तुम्ही एक मिनटं इथे थोडंसं तुम्ही इथे यूज करू शकता सुईच्या साहाय्याने. इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. मी आता स्लिप स्टिच केली. आता आपल्याला इथे हा लूप ओढून घ्यायचा आहे असा मोठा, आणि या दोन्ही तारेंच्या वरच्या साईडने बॅक साईडला आणायचा आहे. आणि हा जो लोकरीचा धागा आहे त्याला टाईट ओढून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं ओढून घ्यायचं. स्लिप स्टिच घेऊन मग असं ओढल्यानंतर बॅक साईडला पण इथे फिनिशिंग व्यवस्थित येते. आता हा जो तारेचा भाग आहे उरलेला व्यवस्थित त्याला आपण थोडीशी लोकर अशी गुंडाळून घ्यायची आहे. दोन्ही तारे सेपरेट करून मागून इथून क्रॉसमध्ये मधल्या साईडने घ्यायचा आहे. लोकरीचा धागा खालून पुन्हा वरती आणायचा आहे आणि ही तार इथे थोडीशी पिळी पाडायची. इथे धागा सुटायला नको म्हणून लोकरीचा पुन्हा थोडंसं पिळी पाडून व्यवस्थित तारेत अटकून घ्यायचं आहे आणि लोकर कट करून घ्यायची इथे. तर या आपली ही जास्वंदीची पाकळी रेडी झाली आहे. इथे मी अशा 4 पाकळ्या आधी बनवून घेतल्या आहेत. 1 2 3 4 आणि ही 5th सेम साईजमध्ये आपल्याला बनवून घेतल्या आहेत. आपण ह्या 5 पाकळ्या रेडी झाल्या आहेत. ओके, आता आपण स्पेल बनवूया. या सोप्या जास्वंदीचं फूल तयार होणार आहे. या 5 पाकळ्या तयार झाल्या. आता आपल्याला खाली इथे स्पेल बनवायचं आहे, म्हणजे बूड बनवायचं आहे फुलाचं. तर आपण तेही बनवून घेऊ. ओके, आता ग्रीन कलरच्या लोकरीने आपल्याला जास्वंदीच्या फुलाचं खालचं बूड बनवायचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण स्पेल असं म्हणतो. तर त्याच्यासाठी आपल्याला सेम त्या पद्धतीनेच आपल्या हातामध्ये ह्या तिन्ही बोटांमध्ये लोकर पकडून
अंगठ्याजवळच्या बोटावरती आपल्याला ही लोकर अशी गुंडाळून घ्यायची आणि हा जो मधला बोट आहे त्याच्यावर खालून लोकर वरच्या साईडला आणायची. तर आता ह्या लोकरीच्या ह्या रिंगमधून आपल्याला हुक पास करायचा आहे. तर आपल्या हुक पास करण्यासाठी आपण हा हुक आहे त्याच्या ह्या मिडलमध्ये इथे आपल्याला बोटाने अंगठ्याने व्यवस्थित पकडून ठेवायचं आहे टाईट, आणि हुक हा लेफ्ट साईडने लोकरीच्या खालून वरती आणून आपल्याला आपल्या साईडने ओढायचा आहे. असं टाईट पकडायचं आहे. आणि हा जो लूप झाला आहे तर ह्या लूपमधूनच आपल्याला दुसरा लूप काढायचा आहे. मग पुन्हा हुक हा लोकरीच्या खालून पास करून आपण ह्या लूपमधून लोकर ओढून घ्यायची. तर इथे ही स्लिप नॉट झाली, हिला आपण पॅक करायचं आहे आणि इथे 1 चेन करून घ्यायचं आहे. ओके, झालं. 1 चेन केल्यानंतर आता इथे सेम ठिकाणी ह्या रिंगमधून हुक पास करायचा आहे आणि लोकर ओढून घ्यायचं आहे. आता आपण हा बोट काढून घ्यायचा आणि हा जो रिंग आहे त्या रिंगला आपण व्यवस्थित टाईट पकडून ठेवायचं आहे. थोडंसं आपण हा लोकरीचा शेवटचा टोकाला ओढून घ्या आपल्याकडे. मग आता हे जे 2 लूप आहे त्याच्यामधून पुन्हा लोकर ओढून घ्यायची आहे, हुक आणि लोकर. तर हा पहिला सिंगल क्रोशा झाला आहे. तुम्ही इथे स्टिच मार्क करून घ्या. स्टार्टिंगला शिकण्यासाठी मार्करचा यूज करायचा, स्टिच मार्करचा. आता हा पहिला सिंगल क्रोशा झाला. आता पुढे पण आपल्याला ह्या रिंगमधून हुक पास करायचा आहे. ह्या रिंगमधून आपण हुक पास करायचा आणि लोकर ओढून घ्यायची आहे आपल्याकडे. आता ह्या दोन्ही लूपमधून पुन्हा हुक आणि लोकर ओढून घेतला, हा दुसरा सिंगल क्रोशा. पुन्हा सेम त्याच पद्धतीने लोकर रिंगमधून आपल्या साईडला ओढली, दोन्ही लूपमधून हुक आणि लोकर पास केला, हा तिसरा सिंगल क्रोशा. असे आपल्याला 12 सिंगल क्रोशे बनवायचे. हे 12 सिंगल क्रोशे आता कंप्लीट केले. आता ह्या स्टिच मार्कला आपण काढून घ्यायचं आहे. ह्या स्टिच मार्कला काढून घ्यायचं आहे. आता ह्या लोकरीच्या शेवटच्या टोकाला आपण थोडंसं ओढायचं आहे. जास्त टाईट नाही करायचं आहे, थोडंसं ओढलं. आता जिथे आपण स्टिच मार्क लावला होता या ठिकाणी इथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. स्लिप स्टिच करताना ह्या चेनमधून हुक पास करायचं आहे आणि लोकर आपल्या साईडने ओढून घ्यायची. आता हे जे 2 लूप दिसत आहे त्याला एका लूपमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता आपला हे काय झालं, स्लिप स्टिच झाली. आता इथे आपण 1 चेन करायची आहे. इथे 1 चेन घ्यायची. दुसऱ्या लाईनीत म्हणजे दुसरा राऊंड तयार करताना आपल्याला इथे 1 चेन घ्यायची आणि आपल्याला पुन्हा सिंगल क्रोशे करायचे आहे. आता आपल्याला 4 राऊंड आपण सिंगल क्रोशेचेच करणार आहोत. आता इथे आपण जिथे आपण 1 चेन घेतली तिथे सेम ठिकाणी आपण सिंगल क्रोशा करणार आहोत. आता इथे पण आपल्याला स्टिच मार्क लावून घ्यायचा आहे. इथे आपण स्टिच मार्क लावून घेणार. आपल्याला लक्षात राहायला हवं म्हणून आपण स्टिच मार्कचा यूज करतो. आता नेक्स्ट स्टिचमध्ये पण आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. परत नेक्स्ट स्टिचमध्ये आपण सिंगल क्रोशा करूया. असा फुल राऊंड आपण सिंगल क्रोशाचा कंप्लीट करून घेऊ. आता इथे लास्टला आपण कंप्लीट झाल्यानंतर स्टिच मार्क काढून टाकायचा आणि जिथे स्टिच मार्क लावला होता तिथेच आपण हुक पास करून लोकर ओढून घ्यायची आहे आणि या दोन्ही लूपचा एक लूप करून स्लिप स्टिच कंप्लीट करायची. हिला आपण स्लिप स्टिच म्हणतो. आता पुन्हा 1 चेन घ्यायची आहे आणि सेम ठिकाणी आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. पुन्हा इथे आपण स्टिच मार्क
लावून घेऊ. आता नेक्स्ट स्टिचवरती आपण पुन्हा सिंगल क्रोशे करणार आहोत. असे आपल्याला आपण आता 4 सिंगल क्रोशे करू, 4 लाईन सिंगल क्रोशे करायची. ही फर्स्ट झाली, सेकंड झाली, 3 आणि 4. तुम्ही एखादा एक्स्ट्राही घेऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही साईजनुसार तुम्हाला वाटलं तर एक लाईन जास्तही झाली तरी चालेल, काही त्याच्यामध्ये शेपमध्ये बदल होत नाही. फक्त एखादी लाईन जास्त नाही. ठीक आहे, मग आपण हे राऊंड कंप्लीट करून घेऊ. चौथ्या राऊंडपर्यंत आपण सिंगल क्रोशेच करणार आहोत. आता हे आपलं 1 2 3 4 म्हणजे आपण हे एकूण 5 राऊंड आपले ह्या लाईनी आपल्या ह्या एकूण 5 आहेत. 1 2 3 4 5. आपण 5 वेळेस आपण सिंगल क्रोशेच्या लाईनी केल्या आहेत, म्हणजे राऊंड केले आहेत. आता लास्टला इथे आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता इथे स्लिप स्टिच घेतल्यानंतर आता आपल्याला याचे इथे आपल्याला पानं बनवायचे छोटे छोटे. तर इथे आपण पहिले 5 चेन घ्यायचे आहे. इथे 5 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5. फर्स्ट चेन स्किप करायची. इथे ही चेन स्किप करायची आहे आणि नेक्स्ट चेनमध्ये आपण स्लिप स्टिच करायची आहे. आता नेक्स्ट चेनमध्ये सिंगल क्रोशा, नेक्स्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट चेनमध्ये डबल क्रोशा, आता ही जी चेन आहे तिला स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. आता पुन्हा आपल्याला इथे आपल्याला काय करायचं आहे, 5 चेन घ्यायचे. 1 2 3 4 5. पुन्हा एक स्लिप स्टिच, सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, डबल क्रोशा, इथे 1 चेन स्किप, नेक्स्ट चेनमध्ये 1 चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये स्लिप स्टिच, पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5. पुन्हा इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. एक चेन स्किप करून नेक्स्ट चेनवरती सिंगल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती डबल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या चेनला स्किप करायचं आहे इथे. आणि नेक्स्ट चेनवरती आपण सिंगल स्लिप स्टिच करून पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5. तर ह्या पद्धतीने आपण ह्या सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे स्पेलच्या. आता इथे लास्टला इथे 1 चेन राहते, तिला स्किप करून इथे आपल्याला जिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथे आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. आता स्लिप स्टिच घेतल्यानंतर 1 चेन घ्यायची आणि लोकर कट करून घ्यायची. तर ही लोकर कट झाल्यानंतर ह्या लोकरीला आपण हाईड करायचं आहे. तर आता ह्याच हुकने आपण हाईड करूया, म्हणजे लपूया या लोकरला. आपल्या जिथे स्लिप स्टिच घेतली तिथून आपण हुक पास करायचा आणि ह्या लोकरीला
आपल्या साईडने ओढून घ्यायचं आहे असं व्यवस्थित आणि टाईट करायचं आहे. पुन्हा आपण इथूनच खालच्या लाईनीवरनं ही लोकर ओढून घ्यायची आहे मधल्या साईडने अशी. झालं. असं झाल्यानंतर आपण हिला मधल्या साईडने असं टाकून द्यायचं आहे आणि तुम्हाला ह्या पद्धतीचं हे स्पेल तयार झालेलं दिसेल. हे आपलं जास्वंदीच्या फुलाचं स्पेल रेडी झालं आहे. आता आपण परत ह्या स्पेलचा खालचा अजून एक भाग बनवणार आहे, त्यालाही आपण बनवून घेऊया. तो पण ह्या बुडाचा स्पेल येईल. इथे आपण आता मॅजिक रिंग बनवून घेऊया. वन चेन. आता याच्यात ह्या रिंगमध्ये आपल्याला 12 आधी आपण स्पेलसाठी 12 केले होते. इथे आपल्याला मॅजिक रिंगमध्ये 6, 7 किंवा 8 पर्यंत सिंगल क्रोशे करू शकतो. 2, 3 असे आपण 14 सिंगल क्रोशे कंप्लीट करून घेऊ. तर इथे आपण 7 सिंगल क्रोशे गेले. तर इथे आपण हे टाईट करून घ्यायचं आहे. थोडंसं सैल राहू द्यायचं आहे, जास्त टाईट नाही. इथे आपण स्लिप स्टिच करून घेऊ. इथे 1 चेन, 2 चेन, 3 चेन, 4 चेन घेतले आपण. आता 1 चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा नेक्स्ट चेनमध्ये स्लिप स्टिच, पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच. आता इथे आपण पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच घेणार आहोत. इथे चेन स्किप करायची नाही आहे. 1 चेन, 2 चेन, 3 चेन, 4 चेन, स्लिप स्टिच. नेक्स्ट चेनवर पण स्लिप स्टिच. नेक्स्ट स्टिचवरती पण आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टिचवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे. असे आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चेनवरती आपल्याला 4 चेन घेऊन स्लिप स्टिच करत जायचं आहे. आता हा राऊंड तसाच कंप्लीट करायचा आहे. ह्या राऊंडला एक पण चेन स्किप करायची नाही. आता इथे लास्ट आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 चेन घेऊन यान कट करायचं आहे. लोकरीला कट केल्यानंतर थोडं टाईट करून घ्यायचं आहे आणि आपण ही जी लोकर आहे तिला आपण हाईड करायचं आहे. थोडंसं आपण या लोकरीच्या धाग्याला टाईट करून लोकर आपल्या साईडने ओढून घ्यायची. पुन्हा बॅक साईडने हुक पास करून लोकर या साईडला ओढायची. तर ह्या दोघांना आपण व्यवस्थित गाठ मारायचं. पण त्याच्या अगोदर हा जो होल आहे त्याला आपण व्यवस्थित हे करू नये. ठीक आहे. आता इथे टाईट नाही करायचं आहे, फक्त आपण ही जी लोकर आहे हिला हाईड करून घेऊ आणि जो सर्कल होता त्याची जी ही लोकर आहे तिला आपण टाईट न करता किंवा हाईड न करता सोडून देऊ. आपल्याला पुढे ते आपण जेव्हा पण आपण लोकरीच्या फुलाला अटॅच करू तेव्हा इथे आपल्याला टाईट करावं लागणार आहे. सैल टाईट करावं लागतं, म्हणून आपण इथे टाईट न करता फक्त ह्या लोकरीला आपण हाईड करून कट करून घ्यायचं आहे.
आता उरलेली लोकं ही आपण कट करून घेणार. हे आपलं स्पेल झालं. याच्या खाली असं हे जास्वंदीच्या फुलाचं हे आपलं बूड असं रेडी झालेलं. व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये पान आणि परागकण शिकवेल.